जवळजवळ 17 वर्षे आणि आता शेळ्या वळायला लागून 4 वर्षे झाली. पैशाचा व्यवसाय. ती खाली झालेली शेळी पण आपण मध्ये ठेवलेली. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश वरपे व्लॉग मध्ये, नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, रानामध्ये घेऊन जाणारी बकरं आणि जागेवरती व्यवस्थितपणे सांभाळ करणारी बकरं याच्यामध्ये काय फरक पडतो ना, हे तुम्हाला आज मी प्रत्यक्षपणे दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्हाला आज पूर्ण डिटेल सांगणार आहे आपण. एक रानातली बकरं तुमचा काय फरक पडतो आणि एक तुम्ही व्यवस्थापन जर जागेवरती केलं असेल तर त्याचा तुम्हाला काय फरक पडतो. दोन्ही बकरं आज आपल्या सोबत येतात. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता आपली आत्या आहे, गावातली जाते, 1-2-3 किलोमीटरचं अंतर आहे. परंतु तिच्या शेळ्या पूर्णपणे आता तिनं रानावरती सोडलेलं आहे. पूर्ण सकाळी सोडायच्या आणि रानात घेऊन जायच्या. त्याचप्रमाणे आपले जे बकरं आहेत, आपले बकरं फक्त आपण सकाळ आणि संध्याकाळ फक्त 2च टाईम चारा पाणी करत असतो. तर यांच्या वजनामध्ये काय फरक पडणार आहे, जागेवरती आपण जर व्यवस्थापन केलं तर त्याचा काय फायदा होणार आहे, आणि रानातली बकरं आहे त्यांच्यामध्ये काय फरक दिसतो, तर हे सगळं आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ते गावाकडून ही आत्या बसलेली बघा. आता आपल्या आत्या गावातच गेलेली आणि ती रानावरती पूर्ण तिच्या शेळ्यांचं चालू असते चारा पाणी. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी दाखवणार आहे की रानावरती शेळ्यांचा फरक काय पडतो आणि जे आपण जागेवरती बंदिस्त करतो त्याचा काय फरक पडतो. हे सगळं आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मित्रांनो, आता बघा तुम्ही, शेळ्यांमध्ये किती मोठा फरक पडतो. आपल्याकडे सुद्धा 1-2 शेळ्या आहे, परंतु आपल्या जे जागेवरती शेळ्या आणि या पूर्ण रानावरती शेळ्या असतात मित्रांनो. पूर्ण आता त्याचं आपलं या शेळ्यांवरतीच उदरनिर्वाह चालत असतो. मित्रांनो, हे शेळ्या आता आपल्याकडे 16 शेळ्या आहे आत्याच्या आणि एक बोकड आहे. हा जो तुम्हाला दिसतोय हा तांबड्या कलरचा, हा एक बोकड आहे फक्त, आणि बाकीच्या पूर्ण शेळ्या आहे. मित्रांनो, आता शेळ्यांमध्ये फरक बघा. आता शेळ्या सकाळी तिनं सोडलेलं आहे साधारणतः 10-10:30 वाजता, आणि शेळ्याने आता योग्य पद्धतीने त्यांचं चारा पाणी झालेलं आहे. परंतु दिवसभर फक्त त्यांना फिरायचं हे माहिती आहे. त्याच्यामुळं काही शेळ्या अजिबात चारणार नाही, फक्त पळापळी करणार. आणि ज्या शेळ्या जास्त पळत आहे, जास्त त्रास देतात, त्यांच्या पायांना सुद्धा थोडंसं बांधून ठेवलेलं आहे आत्यानी. खाली आळापणे पण टाकलेली. आता हे बघा, या शेळीला जी पळाली ही शेळी, हिच्या पायाला बघा मित्रांनो रेबिन बांधलेली आहे तिने गाठण देऊन, फक्त पाय खुटी घालायचं म्हणून, एक ती जास्त पळू नये म्हणून असे रेबिन बांधलेली, म्हणजे जास्त पळत नाही. तर मित्रांनो, मला काय सांगायचं, फरक काय पडत असतो की रानातली शेळ्या आणि आपल्या ज्या घरच्या शेळ्या आहे त्यांच्यामध्ये काय फरक पडत असतो, हेच आपला खास व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर मित्रांनो, आता तुम्हाला आपल्या शेळ्या दाखवतो, आपली कोकरं दाखवतो. आता बघा, या शेळ्या सगळं इथे आहे आणि दुपारच्या वेळेस आपल्याकडे आल्यानंतर आता पाण्याचं थोडंसं अवघड झालेलं आहे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आपण इथं कॉक वगैरे चालू करून पाणी ठेवत असतो शेळ्यांना, म्हणजे शेळ्या इथं पाणी पितात आणि ह्याच आपल्या पार्किंगच्या शेडमध्ये थोडा वेळ आराम करतात, मस्तपैकी छान असा आराम करतात. आणि थोडा वेळ रेस्ट झाल्यानंतर पुन्हा आत्या घेऊन जाते रानामध्ये चरायला. निश्चितपणे मी दाखवतो तुम्हाला. आपण वाघोरीमध्ये आता आपले बकरं हे सगळे कोंडलेले बकरं बघा. आपले सगळं जागेवरती चारा पाणी असते सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम. त्या पलीकडल्या पार्टिशनमध्ये मित्रांनो छोटे आपले 4-5 बोकड आहेत. ते बोकड आहे ती खाली झालेली शेळी पण आपण मध्ये ठेवलेली, आणि ही शेळी आपली मध्येच राहते. मित्रांनो, इथं फक्त कोकरा आणि बोकड राहते आपले. तर त्याचप्रमाणे आपण आता बघणार आहे आपल्या कोकरांचे किती डिफरंट पडतो. जर जागेवरती तुम्ही चारा पाणी केलं बकरांना तर त्याचा काय फरक पडतो. तर मित्रांनो, ही माझी आत्या आहे आणि आत्याच्या आता या सगळ्या शेळ्या आहे. मित्रांनो, आत्याकडं आपल्या अख्खा शेळ्या किती आहे आपल्याकडं? 17. एक बोकड धरून 17 शेळ्या आहे. तुला काय वाटतं बरं, आपल्या घरच्या शेळ्या आणि रानात येणाऱ्या शेळ्यामध्ये काय फरक पडतो बरं? रानात हिंदळा त्या बरोबर, आणि जागेवर राहते. जागेवर चारा पाणी व्यवस्थित राहतो, थोडा व्यवस्थित राहतो, पाणी लावून व्यवस्थित भेटत, हिंदळा होत नाही. आणि मग त्याचा थोडा फरक पडतोच नाही का. घरच्या शेळ्या थोडा जागेवर म्हणजे व्यवस्थित राहते, वजनात वाढ होती कोकरामध्ये वाकरामध्ये, हाय की ऊन नाही, ताण नाही, तू सावली. कधीपासून शेळ्या वळती बरं अक्का? मी मस्त गाय वळल्या जवळजवळ 17 वर्षे आणि आता शेळ्या वळायला लागून 4 वर्षे झाली. अरे बाप, म्हणजे एवढं जुनं अनुभव आहे मित्रांनो बघा. परंतु फक्त काय होतंय, थोडंसं शिक्षणाचा थोडासा जर फरक पडला तर त्यांनी माणूस अजून हुशार होणार आहे. त्याच्या लक्षात येणार आहे कोणत्या गोष्टीपासून उत्पन्न भेटतंय, कोणत्या गोष्टीपासून उत्पन्न थांबलेलं आहे, त्याच्याकडे माणूस जास्त लक्ष देणार आहे. मित्रांनो, तर बघा तुम्ही, उत्पन्न कमी नाही का उत्पन्नच निघत सालाला. दोनदा जणात यात दोनदा खाली असल्यामुळे जवळची तवा लागत यार. आणि व्यवस्थित तसं व्यवसाय कसा वाटतो तुला? चांगला आहे ना? चांगला पैशाचा व्यवसाय. पैशाचा व्यवसाय, फक्त जो करीन त्याला कष्ट किती? कष्ट म्हणजे भाऊ भरपूर, हात पाय दुखात्यात, पारी विंडू मार विंडायचं. तर मित्रांनो, या 2 गोष्टींमध्ये फार फरक पडत असतो. रानावरती ठेवलेलं बकरं आणि जागेवरती
दररोज सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम व्यवस्थित संगोपन करून त्यांना व्यवस्थापन जागेवरती केलेले बकरे यांच्यामध्ये खूप मोठा फरक पडत असतो मित्रांनो. तर फरक काय होतो फक्त आपल्याकडं काय आहे, सकाळ आणि संध्याकाळ हे 2 टाईम फक्त चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करतो, त्याचबरोबर त्यांचं पाणी, त्यांना व्यवस्थित आहार आणि त्यांच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यानंतर मित्रांनो त्यांना फक्त थोडक्यात टाईम देऊन परंतु उत्पन्न जास्त घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि त्याचप्रमाणे आता बघा आपण हे काय फरक होतो त्याच्यामध्ये, तो वजनात निश्चितपणे फायदा होतो त्याचा. कारण काय होतं, आपण एक 2-2.5 महिन्याचा पिरियडमध्ये ते बकरं आपले कोकरं सगळे विकत असतो, परंतु ज्या शेळ्या फक्त त्या शेळ्याच आपल्याकडे असतात. आणि याचा असा मोठा फरक होतो मित्रांनो की रानावरती जर शेळी आपण जनावर घेऊन गेलो तर जनावर अजिबात एका ठिकाणी चरत नसतं, जास्त पळापळ करत असतं. त्याने काय होतं मित्रांनो, म्हणजे त्यांचं पोटाला आहार कमी होतो आणि धावपळ जादा होते. आणि पैलवान बनायचं म्हटल्यानंतर त्याला थोडासा खुराक द्यावाच लागणार आहे, त्याचबरोबर त्याला आराम द्यावाच लागणार आहे. कोरके आणि मिरचे खाऊन तर पैलवान बनणार नाही. म्हणून आपण काय करत असतो, व्यवस्थितपणे त्याचं आहाराचं नियोजन करत असतो, स्वच्छ पाणी देत असतो. जर आपण रानामध्ये शेळ्या नेणार तर त्यांना थोडंसं पाण्यामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, स्वच्छ पाणी मिळत नाही थोडंसं. आता बघा आपल्याकडं त्या आल्यानंतर आपण डेली त्यांना व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थित लक्ष देत असतो, कारण आपल्या जवळून जात असते आत्या. आणि इकडं आता चरायला राहिलेलं नाही, पहिल्यासारखे रानं राहिले नाही, काय नाही राहिलेलं मित्रांनो. म्हणून आपण थोडंसं जागेवरती सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामधून चांगलं उत्पन्न घेतो मित्रांनो. तर तुमच्या जर डोक्यात बसत असं व्यवस्थित व्यवसाय करायचा बकरांचा, तर 100% मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, तुम्ही जेवढं होईल तेवढं शक्य जागेवरती व्यवस्थापन करा, चारा नियोजन करा, त्यांना स्वच्छ पाणी द्या, स्वच्छ आहार द्या, त्याने तुमची जलद वजन वाढवणार आहे मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या तुमची.